सोलापूर शहराला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। विजांच्या प्रचंड कडकडाटासह शहरातील अनेक भागात रात्रभर तुफान पाऊस बरसलाय। रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शहरातील अनेक भागातल्या नागरी वस्तीत पाणी शिरलंय। अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुनाविडी घरकुल, मित्रनगर, शेळगी यासह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। लोकांच्या घरात 2 ते 3 फूट पाणी शिरल्यानं रात्री लोकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली। धुळे सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेलाय। वाहन चालकांची तारांबळ झाली। काल रात्री सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं संपूर्ण सोलापूर शहरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। मी सध्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती आहे आणि सोलापूरला तुळजापूरकडे येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णतः खोळंबल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते। ही दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणावर पाहू शकतोय की या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असतील, महत्त्वाच्या गाड्या असतील, त्या देखील या पाण्यातून जात असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। नदीचं स्वरूप जे आहे ते या महामार्गाला झाल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला दिसून येते। रात्री येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा पाऊस पडला आणि त्याचंच जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येते। या ठिकाणी वाहनांच्या ज्या आहे ते 2 ते 4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा ज्या आहेत त्या या राष्ट्रीय महामार्गावरती लागल्याचं चित्र दिसतंय। वाहतूक पोलिसांकडून देखील मोठी जी आहे ती या ठिकाणी वाहतूक जी आहे ती नियंत्रित करण्याचे प्रयत्न जे आहेत ते देखील सुरू आहेत। आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतोय संपूर्ण अर्धी ट्रक जे आहे ते या पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येतंय। खरं तर हा जो मार्ग जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळं एकंदरीत ही जी परिस्थिती आहे ती मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी झाल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळं आपण जर पाहायला गेलं तर गुडघाभर पाणी जे आहे ते या राष्ट्रीय महामार्गावरती झालेलं आहे आणि एकंदरीत राष्ट्रीय महामार्गाची स्थिती जी आहे ती नदीप्रमाणे झाल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, तुळजापूर महामार्ग, सोलापूर।